म्हणजे आज 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये ओढे नाले वाहणारा पाऊस येणार आहे या 5 दिवसात. म्हणून खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये चांगलामध्ये 28 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. पण नांदेड जिल्ह्यात मात्र शनिवारी मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्याला या MIDCच्या या ठिकाणून देत आहे. कारण की या ठिकाणी पाहिल्याच्यानंतर पीक परिस्थिती बघितल्याच्यानंतर फक्त पिकाला जोपाला असाच पाऊस पडला. पण इथं हे शेतकरी भेटल्याच्यानंतर शेतकरी म्हणले आमच्या नांदेड जिल्ह्याला पाऊस पडेल का नाही. तर नांदेड जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे आज 23 तारखेपासून ते जवळपास 28 तारखेपर्यंत या तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. राज्यात बघायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणखीन जवळपास 5 दिवस म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्या पिकांना जीवदान भेटणार आहे. ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात देखील पडणार आहे. तेलंगणातल्या शेतकऱ्यांचे फोन आले, तेलंगणात देखील पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटक भागात देखील पडणार आहे. म्हणजे जिथं पाऊस पडला नाही त्या भागात सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून खास करून हे नांदेड जिल्ह्यातून अंदाज येत आहे. कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आहे पण थोडं फार कमी पडलं आहे. आता ह्या 5 दिवसामध्ये तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये ओढे नाले वाहणारा देखील पाऊस येणार आहे. आज दुपारनंतर, आता वाजले तर 11:15, दुपारनंतर आज चांगला पाऊस सुरू होईल. शेतातून पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे. म्हणून खास करून हे नांदेड जिल्ह्यासाठी या MIDCच्या या ठिकाणून अंदाज दिलेला. मी म्हटलं होतं ना 21 जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल, 22ला थोडी व्याप्ती वाढेल. तर पाहू शकता हे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा सगळीकडे जवळपास हा पाऊस सुरू झालेला आहे. आणि राज्याला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 21, 22, 23, 24, 25, 26 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. कोणाचं पीक जाणार नाही. म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. आणि हे पाहू शकता आमच्या ह्या परभणी जिल्ह्यामधला हे पाऊस लाईव्ह आहे आणि लाईव्ह दाखवत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देत आहे. तर राज्यात सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता. तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर तिथल्या शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली तुमच्या धाराशिवला देखील पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो कडाष्टीकडं, तिकडं देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस येणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे. 12 तास झाले सारखा पाऊस चालू आहे. हिंगोलीकडे देखील पाऊस चालू आहे. त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे बुलढाण्याकडे देखील पाऊस, जालन्यात देखील पाऊस चालू आहे. आणि हे आमच्या बघा परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू आहे, जालनाकडे चालू आहे तर पूर आला आहे नदीला. तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. म्हणजे मी म्हटलं होतं ना 21ला पाऊस सुरुवात होईल, 22ला त्याची व्याप्ती वाढेल. तर रात्री मध्यरात्री खूप पाऊस पडला आणि हे पाहू शकता. आता या ठिकाणाहून राज्यात परत सांगतो की राज्यामध्ये 21 जुलै, 22, 23, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे. आणि हे बघा हे आमची इथली कसुरा नदी आणि लेंडी नदी. तर या ठिकाणी बघा हे पुलाव पाणी आलेलं आहे आणि आता म्हणजे अर्ध्या तासातच जवळपास ह्या पुलावून पाणी जाणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. बघा आत्ताच हे पाणी वरीवर येत आहे म्हणजे अर्ध्या तासातच पाणी वरी येणार आहे पुलाच्या. म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात 21 जुलै, 22, 23, 24, 25, 26, 27 पर्यंत दररोज पाऊस पडणार आहे. वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाहू शकता हे आमची इथली